नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे। तुम्हाला इंग्लिश येत नाही की इंग्लिश बोलायची भीती वाटते, शाळेत ग्रामर शिकले पण बोलताना तोंड उघडत नाही। आज मी तुम्हाला इंग्लिश सुरू करायचे एक मॅजिक ट्रिक सांगणार आहे। फक्त एक सेंटेन्स आणि कन्व्हर्सेशन स्टार्ट। आपली प्रॉब्लेम काय आहे? वोकॅब्युलरी नाही, ग्रामर बरोबर नाही की स्टार्टिंगचा प्रॉब्लेम आहे? आपल्याला पहिलंच वाक्य सुचत नाही, म्हणून आज आपण इंग्रजी शिकणार आहोत 3 सेंटेन्स जे इंग्लिश सुरू करायला मदत करतात। पहिला आहे ॲक्च्युली। याचा ॲक्च्युलीचा अर्थ होते म्हणजे, खरं तर। ॲक्च्युली कधी वापरायचं किंवा ॲक्च्युली कसं वापरायचं? बोलायला सुरुवात करायची असेल तर, थोडा टाईम हवा असेल तर, कॉन्फिडन्स बिल्ड करायचा असेल। जसं एक्झाम्पल सांगतो, आपण म्हणतो ॲक्च्युली आय वॉन्ट टू आस्क यू समथिंग, म्हणजे खरं तर मला काहीतरी विचारायचं आहे असं बोलण्यासाठी। किंवा आपण असं म्हणतो ना, खरं तर मला हे समजत नाही, मग इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? ॲक्च्युली आय डोंट अंडरस्टँड धिस। किंवा आपल्याला म्हणायचं आहे खरं तर मी इथे नवीन आहे, मग कसं म्हणायचं? ॲक्च्युली आय एम अ न्यू हिअर। ट्रिक लक्षात ठेवा, ॲक्च्युली बोलल्यावर तुमचं ब्रेन पुढचं सेंटेन्स तयार करतं। बाय द वे। बाय द वेचा अर्थ आहे अवांतर सांगायचं असेल तर। बाय द वे कधी वापरायचं? जसं टॉपिक चेंज करायचं असेल तर, किंवा मध्येच प्रश्न विचारायचा असेल तर, किंवा फ्रेंडली कन्व्हर्सेशनसाठी आपण बाय द वेचा उपयोग करतो। जसं आपल्याला म्हणायचं असते अवांतर सांगायचं तर, तू कसा आहे किंवा तू कशी आहे, मग का म्हणायचं? बाय द वे हाऊ आर यू? किंवा आपल्याला मध्येच विचारतो, आपण बोलता बोलता मध्येच विचारतो ना, तू मला मदत करू शकतो का? तर का म्हणायचं मग? बाय द वे कॅन यू हेल्प मी? असं काय करायचं आहे? प्रॅक्टिस करायची आहे। आपण मध्येच सांगतो किंवा मध्येच विचारतो, तुझं नाव काय? तर मग कसं विचारायचं? बाय द वे व्हॉट इज युअर नेम? तर हे जे सेंटेन्स आहे, तर हे कन्व्हर्सेशन स्मूथ ठेवतं। समजलं? द थिंग इज। तर ह्या द थिंग इजचा अर्थ आहे गोष्ट अशी आहे। द थिंग इज वापरायचं कधी? कधी वापरायचं तर लक्षात ठेवा, खरी गोष्ट सांगायची असेल तर, किंवा एक्सक्यूज द्यायचा असेल तर, किंवा एक्सप्लेनेशन सांगायचं असेल तर, किंवा द्यायचं असेल तर। जसं आपण म्हणतो ना, गोष्ट अशी आहे की मी इंग्रजी शिकत आहे, मग इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? द थिंग इज आय एम लर्निंग इंग्लिश। किंवा आपण असं म्हणतो, गोष्ट अशी आहे की मला थोडी भीती वाटते, मग कसं म्हणायचं? द थिंग इज आय एम अ लिटल नर्वस। किंवा आपण असं पण म्हणतो, गोष्ट अशी आहे की मला थोडा वेळ हवा आहे, मग इंग्लिशमध्ये कसं म्हणायचं? द थिंग इज आय नीड सम टाईम। तर हे सेंटेन्स बोलल्यावर समोरचा तुम्हाला समजून घेतो। आता प्रॅक्टिस करूया। माझ्याबरोबर तुम्हाला काय करायचं आहे? बोलायचं आहे। चला म्हणा, ॲक्च्युली आय वॉन्ट टू आस्क समथिंग। म्हणा माझ्याबरोबर, बाय द वे हाऊ आर यू? आणि अजून एक बोला, द थिंग इज आय एम लर्निंग इंग्लिश। तर हे काय करायचं आहे तुम्हाला? आरशासमोर रोज 5 मिनिट हे 3 सेंटेन्स बोलायचे आहे। लक्षात ठेवा मित्रांनो, इंग्लिश म्हणजे ना भीती ना लाज। इंग्लिश म्हणजे स्किल। ग्रामर हळूहळू येईल, पण बोलायला आजपासूनच सुरुवात करा। लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमैत्रिणींना पण शेअर करा, आणि कमेंटमध्ये लिहा आय कॅन स्पीक इंग्लिश।